तुम्ही कधी असा विचार केलाय का, की काही लोक अगदी शांतपणे कुठलाही मोठा आवाज न करता जगाच्या पडद्यामागून सगळी सूत्र हलवत असतात. त्यांच्या एका इशारावर मोठे मोठे निर्णय बदलतात. उद्योगपती आणि नेते त्यांच्या मतावर चालतात, तर दुसरीकडे अक्कल असूनही काही लोक आयुष्यभर दुसऱ्यांचे ऐकत राहतात आणि पगारदार नोकरीतच अडकून पडतात. हे कशामुळे होत असेल? काय असतं त्या लोकांमध्ये जे त्यांना जगावर राज्य करायला शिकवतं? आज आपण एका अशा जगातील सर्वात धोकादायक, सर्वात प्रभावी आणि निषिद्ध मानल्या गेलेल्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत, ज्याच्यावर जगातील अनेक जेलमध्ये बंदी घालण्यात आली आहे, पण तरीही करोडो लोक हे पुस्तक लपून छपून वाचतात. हे पुस्तक म्हणजे रॉबर्ट ग्रीन यांचे जगप्रसिद्ध द 48 लॉज ऑफ पॉवर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील प्रत्येक एका नियमाचा, त्याच्या मागच्या रणनीतीचा आणि त्याच्या व्यावहारिक वापराचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे माणसाचा त्याच्या वागण्याकडे आणि या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून आणि हादरून जाईल. पण थांबा, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सत्तेचा एक असा अंतिम आणि सर्वात भयानक नियम सांगणार आहे. तो जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही जीवनातील कितीही मोठं शिखर गाठलं तरीही एका क्षणात सगळं मातीत मिळून जाऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी एक सेकंदही न गमावता अगदी मनापासून ऐकत राहा. चला तर मग उघडूयात सत्तेची ही काळी पेटी आणि प्रवेश करूयात या अत्यंत प्रभावी प्रवासात. या पुस्तकाचा पहिला नियम आपल्याला एका अशा वास्तवाची ओळख करून देतो जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नियम पहिला सांगतो, कधी आपल्या गुरुपेक्षा किंवा वरिष्ठापेक्षा स्वतःला जास्त हुशार किंवा सरस दाखवू नका. आता जर ऐकायला हे खूप अनैतिक वाटत असेल, आपल्याला लहानपणापासून शाळा आणि कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं? नेहमी शिक्षकांपेक्षा जास्त गुण मिळवा, हुशार बना, बॉसपेक्षा जास्त काम करून स्वतःचं नाव मोठं करा. पण रॉबर्ट ग्रीन चेतावणी देतात की जर तुम्ही वास्तविक जगात असा मूर्खपणा केलात तर तुमच्या विनाशाची सुरुवात त्या क्षणी होते, जेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठांना, मालकाला किंवा सत्तेत असलेल्या व्यक्तीला हे जाणीव करून देता की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिवान, चतुर किंवा लोकप्रिय आहात. तेव्हा काय होतं? तेव्हा नकळतपणे त्यांच्या मनात एक असुरक्षिततेची आणि भीतीची काही कळा निर्माण होते. त्यांना असं वाटू लागायला लागतं की हा माणूस आपली जागा केव्हाही घेऊ शकतो आणि तिथूनच सुरू होते अंतर्गत राजकारण. तुमच्या विरुद्ध रचली गेलेली गुप्त षडयंत्रे आणि तुम्हाला पदावरून खाली खेचण्याचे प्रयत्न. याचे एक अत्यंत ऐतिहासिक आणि डोळे उघडून टाकणारे उदाहरण पाहूयात. फ्रान्सच्या इतिहासात 14वे लुई नावाचा एक अत्यंत सत्तापिसाचू राजा होऊन गेला. त्याच्या दरबारात निकोलस फुके नावाचा एक अतिशय श्रीमंत, हुशार आणि दणकट अर्थमंत्री होता. फुकेला वाटले की राजाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण आपल्या संपत्तीचे आणि कलेचे प्रदर्शन करावे. त्याने एका प्रचंड मोठ्या आणि आलिशान राजवाड्यात राजाच्या सन्मानार्थ एका अविश्वसनीय मेजवानीचे आयोजन केले. ती मेजवानी इतकी भव्य होती की जगातील सोन्या चांदीचे भाणी, अप्रतिम नृत्य आणि जागतिक दर्जाचे खाद्यपदार्थ तेथे उपलब्ध होते. राजा तिथे पोहोचला आणि त्याने ती संपत्ती पाहिली तेव्हा तो थक्क झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला एक गोष्टीची तीव्र जाणीव झाली. तीही की जनतेच्या आणि पाहुण्यांच्या नजरेत राजापेक्षा त्या मंत्र्याचा प्रभाव जास्त पडत आहे. तो मंत्री राजापेक्षा जास्त श्रीमंत, शक्तिशाली आणि मोठा वाटत होता. राजाच्या अंगावरील अहंकार आणि भीतीची भावना जागी झाली आणि त्याच संध्याकाळी राजाने त्या मंत्र्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्या बिचाऱ्या मंत्र्याला आयुष्याची उरलेली 20 वर्ष अत्यंत अंधाऱ्या तुरुंगात काढावी लागली. पहा, फुकेचा गुन्हा काय होता? त्याने राजाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ भासवले होते. लेखक म्हणतात की तुम्हाला जगात टिकायचे असेल तर तुमच्या वरिष्ठांना नेहमी सुरक्षित वाटू द्या. त्यांना असे भासवू द्या की तेच जगातील सर्वस्व आणि सर्वात श्रेष्ठ आहेत. जरी पडद्यामागे सूत्रे तुम्ही हलवत असाल तरीही चालेल, पण त्यांना जाणीव होऊ देऊ नका. स्वतःच्या बुद्धीचे अतिप्रदर्शन करणे ही सत्तेच्या खेळात सर्वात मोठी आत्महत्या ठरू शकते. आता इथे बऱ्याच लोकांच्या मनात एक चीड निर्माण होईल किंवा शंका येईल की अरे बापरे, जर आम्ही आमची हुशारीच दाखवली नाही तर आमची प्रगती कशी होणार? लोक आम्हाला कायम गृहीत धरतील ना? या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या पुस्तकातील पुढच्या अत्यंत धक्कादायक नियमातून मिळते.
पण त्याआधी स्वतःला एक खोलवर प्रश्न विचारून पहा, शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवला होता, जिला तुम्ही अगदी जिवलग मित्र मानत होतात आणि तीच व्यक्ती तुम्हाला पाठीत खंजीर खुपसून निघून गेली? जर तुमच्यासोबत कधी असे घडले असेल, तर तुम्ही सत्तेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे असं समजा. रॉबर्ट ग्रीन यांचा दुसरा अत्यंत क्रूर पण शतकानुशतके खरा ठरलेला नियम सांगतो, कधीही मित्रांवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका आणि शत्रूंचा वापर कसा करावा हे शिका. हा नियम ऐकायला जरी एखाद्या खलनायकासारखा वाटला, तरी त्याचे मानसशास्त्रीय कारण समजून घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला खूप जवळ करता, त्याला तुमचे सगळे सिक्रेट सांगता, तेव्हा नकळतपणे त्या मित्राच्या मनात तुमच्याबद्दल एक हक्क किंवा अधिकाराची भावना निर्माण होते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तोच जवळचा माणूस तुमच्या कमकुवत बाजूंचा वापर करून तुमच्यावर सर्वात मोठा वार करू शकतो, कारण त्याला तुमच्याबद्दल सगळं माहिती असतं. या उलट, जर तुम्ही एखाद्या अशा शत्रूची किंवा ज्याच्याशी तुमचे कधीच जमले नाही अशा माणसाची निवड तुमच्या कामावर केली, तर तो माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी दुप्पट निष्ठा दाखवून काम करेल. तो का असं करेल? कारण त्याला माहिती असतं की जर त्याने गद्दारी केली तर तुम्ही त्याच्यावर आधीच संशय घेत आहात आणि त्याला तुम्ही माफ कधीही करणार नाही. इतिहासात अशा शेकडो राजांची उदाहरणं आहेत, ज्यांनी आपल्या सख्ख्या भावांना, आप्तेष्टांना आणि मित्रांना राज्याचे उच्च पद दिले आणि शेवटी त्याच आप्तेष्टांनी त्यांना विष देऊन मारले किंवा राज्याबाहेर हाकलून दिले. म्हणून लेखक ठामपणे सांगतात, मित्रांना फक्त वैयक्तिक प्रेमासाठी आणि आनंदासाठी ठेवा, पण व्यावसायिक जगामध्ये आणि धोरणात्मक कामासाठी नेहमी अशा लोकांना ओळखा ज्यांच्याकडून तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे मिळणार हे स्पष्ट असते. आता आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या रोजच्या बोलण्याची, आपल्या ऑफिसमधील संवादाशी आणि आपल्या मित्रांसोबत गप्पा मारण्याशी जोडलेला आहे. तो नियम म्हणजे नेहमी गरज पडेल तेवढेच मोजके बोला. आपण सहसा काय करतो, जेव्हा आपण 4 लोकांमध्ये बसतो तेव्हा स्वतःला खूप ज्ञानी सिद्ध करण्यासाठी किंवा लोकांमध्ये भाव खाण्यासाठी भरमसाठ बोलत सुटतो. आपण आपल्या भविष्यातील योजना, आपले प्रॉब्लेम्स, आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सगळं काही लोकांसमोर मांडतो. पण रॉबर्ट ग्रीन चेतावणी देतात की तुम्ही जितके जास्त बोलताल तितके तुम्ही सामान्य दिसाल, तुमची किंमत कमी होईल. पण रॉबर्ट ग्रीन चेतावणी देतात की तुम्ही जितके जास्त बोलाल तितके तुम्ही सामान्य दिसाल, तितकी तुमची किंमत कमी होईल आणि तुमचे नियंत्रण तुमच्या शब्दांवरून पूर्णपणे सुटेल. जे लोक सतत बडबड करत असतात ते नकळतपणे स्वतःच्या अशा काही उणीवा किंवा गुप्त गोष्टी बोलून जातात, ज्याचा फायदा त्याचे विरोधक किंवा शत्रू त्यांच्या विरुद्ध करू शकतात. या उलट, जे लोक खूप कमी बोलतात, शांत राहतात, ते समोरच्या व्यक्तीच्या मनात एक अफाट गूढता आणि भीती निर्माण करतात. लोक अशा शांत माणसांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज बांधू शकत नाही आणि या जगात ज्या व्यक्ती किंवा गोष्टी गूढ असतात त्यांच्याबद्दल लोकांना कायम एक अनामिक आकर्षण आणि एक प्रकारचा धाक वाटत असतो. चला, याचं एक अगदी साध्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरण पाहूयात. समजा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टसाठी नवीन टीम लीडरची निवड करायची आहे, जिथे 2 उमेदवार आहेत. पहिला उमेदवार असा आहे जो दिवसभर ऑफिसमध्ये इकडे तिकडे फिरून सगळ्यांना सांगत सुटतो की मी ह्या प्रोजेक्टचा कसा फत्ते करणार आहे, मला किती येतं, मी किती हुशार आहे. आणि दुसरा उमेदवार अगदी शांत बसून आहे, जो कोणाशी जास्त बोलत नाही, फक्त समोरच्याच्या कामाचे बारीक निरीक्षण करतो आणि जेव्हा मीटिंगमध्ये वेळ येते तेव्हा तो फक्त 2-3 ओळींचे अत्यंत वजनदार आणि अचूक वाक्य बोलतो, ज्यामुळे थेट चेअरमन सुद्धा थक्क होतो. आता मला सांगा, व्यवस्थापन कोणाची निवड करेल? साहजिकच त्या शांत, कमी बोलणाऱ्या आणि कृतीतून उत्तर देणाऱ्या माणसाची. शब्द हे एकदा मुखाबाहेर पडले की ते बाणासारखे असतात, ते कधीही परत घेता येत नाहीत. त्यामुळे जितके शक्य होईल तितके कमी बोला आणि कृतीतून जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. पण थांबा, या पुस्तकातील पुढचा नियम इतका शक्तिशाली आहे की जर तो तुम्ही समजून घेतला तर लोकांच्या नजरेत तुमचे मूल्य आणि तुमची इज्जत शतपटीने वाढून जाईल. तो नियम म्हणजे तुमची प्रतिष्ठा किंवा रेप्युटेशन. हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. तिचे प्राणपणाने रक्षण करा. लेखक सांगतात की या जगात माणूस प्रत्यक्ष जगण्याआधी त्याची प्रतिष्ठा लोकांपर्यंत पोहोचते. जर तुमची प्रतिष्ठा एक प्रामाणिक, हुशार आणि कणखर व्यक्ती म्हणून असेल
तर अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकता. पण त्याचबरोबर स्वतःभोवती एक विशिष्ट वलय निर्माण करणे सुद्धा गरजेचे असते. तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का? जे ब्रँड्स किंवा ज्या ज्या वस्तू बाजारात सहज आणि प्रत्येक गल्लीबोळात उपलब्ध असतात, त्यांची किंमत हळूहळू कमी होत जाते आणि जे ब्रँड्स अगदी दुर्मिळ असतात, ज्यांची उपलब्धता मर्यादित असते, त्यांच्यासाठी लोक हवे तेवढे पैसे मोजायला तयार असतात. माणसांच्या बाबतीतही नेमके हेच लागू होते. जर तुम्ही प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन सेकंदात उपलब्ध होत असाल, तर लोक तुम्हाला गृहीत धरू शकतात. ते म्हणतात, अरे हा तर कधीही उपलब्ध होतो, यात काय विशेष? स्वतःची उपलब्धता थोडी कमी करा. प्रत्येक व्यक्तीला तुमचा वेळ सहजासहजी मिळता कामा नये. जेव्हा तुम्ही स्वतःला थोडे दुर्मिळ बनवता, तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा मान आणि आदर कैक पटीने वाढून जातो. आता आपण या पुस्तकाच्या अगदी शेवटच्या अत्यंत रोमांचक आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येत आहोत, ज्याची मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आठवण करून दिली होती. तो सत्तेचा सर्वात अंतिम आणि सर्वोच्च नियम कोणता आहे? तो नियम आहे प्रवाहानुसार स्वतःला बदलणे आणि परिस्थितीचे संपूर्ण मालक बनणे. रॉबर्ट ग्रीन अत्यंत प्रभावीपणे आणि कठोर सत्यासह सांगतात की जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी स्थिर राहत नाही. राजकारण असो, तंत्रज्ञान असो, बाजारपेठ असो किंवा मानवी स्वभाव असो, सर्व काही सतत बदलत असतं. जर तुम्ही जुन्याच विचारांना घट्ट पकडून बसलात आणि म्हणालात की मी बदलणार नाही, तर काळाचा ओहोट तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून फेकून देईल. डायनासोर सारखे महाकाय प्राणी सुद्धा या पृथ्वीवरून नष्ट झाले, कारण ते बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकले नाहीत. हुशार आणि शक्तिशाली माणूस तोच असतो जो वाऱ्याची दिशा पाहून स्वतःच्या नौकेची दिशा बदलतो. संकटांना पाहून रडत बसण्याऐवजी त्या संकटांमधील संधी शोधणे आणि सत्तेची सर्व सूत्रे आपल्या चपळ बुद्धिमत्तेने स्वतःच्या हातात ठेवणे हीच या जगातील जगण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सांगायचे तर रॉबर्ट ग्रीन यांचे हे पुस्तक आपल्याला कोणतीही अनैतिकता किंवा वाईट मार्ग शिकवत नाहीत, तर या जगाचे क्रूर वास्तव काय आहे, लोक कसे विचार करतात, स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि या स्पर्धात्मक जगात स्वतःचे अस्तित्व कसे टिकवून ठेवावे याचे एक अत्यंत डोळे उघडणारे आणि वास्तववादी ज्ञान देते. आयुष्य हा काही साधासुद्धा खेळ नाही, हा एक अत्यंत गुंतागुंतीचा बुद्धिबळाचा डाव आहे आणि जर तुम्हाला जिंकायचे असेल तर भावनिक होऊन चालत नाही, तर धोरणात्मक आणि अतिशय हुशार व्हावे लागते. आता या अफाट ज्ञानाचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा करणार आहात हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. जर तुम्हाला आजचा हा विचार प्रवर्तक अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक घणाघाती लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत आणि ज्यांना खऱ्या जगाची ओळख करून द्यायची आहे अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा सखोल, अभ्यासू आणि जीवनाला कलाटणी देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच खाली कमेंट करून मला नक्की न चुकता सांगा की आजच्या या व्हिडिओमधील कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त धक्का देऊन गेली आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणता बदल घडवून आणणार आहात. भेटूया अशाच एका नवीन अत्यंत रंजक आणि ऊर्जावान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मानसिकदृष्ट्या मजबूत राहा आणि आयुष्याच्या डावात नेहमी एक पाऊल पुढे राहा. धन्यवाद.